मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सर्वजण कोर्टात येतात. तेव्हा आता जज साहेब तिथे समोर बसलेले असतात. तेव्हा ते अगोदर सुधाकर रावांना आपली बाजू मांडायला सांगतात. मग सुधाकर राव हळूच सत्या मीराकडे पाहतात. तेव्हा ते दोघेही इशारा करून पुढे जायला सांगतात. मग आता सुधाकर राव हे पुढे येतात आणि म्हणतात, वकील साहेब, मी 40 वर्ष मोटरमन म्हणून रेल्वेमध्ये काम करत होतो आणि काम अगदी उत्तम प्रकारे करत होतो. आता रिटायरमेंट होऊन 1 वर्ष साधारणतः होत आली आहे आणि रिटायरमेंटनंतर लगेच पेन्शनसुद्धा सुरू केली जाते. त्या पेन्शनसाठी लागणारी सर्व कागदपत्रंसुद्धा रेडी होती. तरीही माझी पेन्शन काही सुरू झाली नाही, कारण मी खूप प्रयत्न केले आहेत सर. या साहेबांकडे खूप खेपासुद्धा घातल्या आणि कागदपत्रावर एक सही झाली असती ना तर माझं काम लगेच झालं असतं, परंतु त्यांनी तसं केलं नाही. माझी ही सही अडवूनच ठेवली, ते सहीच करत नाहीये. असा आता सुधाकर आपली बाजू मांडत असतो. तेव्हा जे वकील साहेब, जज साहेब तिथे बसलेले असतात ना, ते आपापसात एकमेकांबरोबर चर्चा करत असतात. पुढे आता सुधाकरराव हात जोडतात आणि म्हणतात की आम्ही साधी माणसं आहोत. अहो, जेव्हा नोकरी असते ना तेव्हा घर खर्च, शिक्षणाचा खर्च, लेकरा बाळांचा आजारपणाचा खर्च सगळं काही आम्ही पगारातून भागवतो. पण माझ्यासारखा मध्यमवर्गीय माणूस एकदा का रिटायर झाला की मिळणाऱ्या पेन्शनवरती पुढचं आयुष्य काढावं लागतं. अहो साहेब, 500 रुपये इकडे तिकडे झाले ना घर खर्चामध्ये, तरीही हिशोबाचं गणितच हलतं आणि खूप टेन्शन सुद्धा येतं. परंतु वर्ष झाले आहेत, मला 1 रुपया सुद्धा अजून मिळाला नाही. अहो, माझ्या हक्काचे मेहनतीचे पैसे आहेत, नाही मिळाले तर खूप अवघड होऊन जाईल साहेब. माझी सर्व उमेदच संपून जाईल. असं सुधाकरराव आपली बाजू आता त्यांच्यासमोर मांडत असतात. तेव्हा ते सर्व साहेब आता आपापसात डिस्कस करू लागतात. तेव्हा आता सुधाकररावांना खूपच कसं तरी होऊ लागतं. त्याचवेळी आता मीरा आणि सत्या हे दोघेही उठतात आणि बाबा पाणी घ्या असं म्हणतात. त्याचवेळी सुधाकरराव पाणी पितात आणि जरा शांत होतात. त्यानंतर सुधाकरराव म्हणतात, आता ते साहेब आहे आणि आम्ही गरजू आहोत, त्यामुळे आमची पेन्शन अशी अडवून ठेवली तर आम्ही काय करायचं मग? मला पैशांची खूप गरज आहे साहेब, मला माझे पैसे मिळवून द्या आणि मला न्याय द्या साहेब, न्याय द्या. असं म्हणून सुधाकरराव बिचारे रडत असतात आणि हात जोडत असतात. त्यानंतर ते साहेब आता, मिस्टर गायकवाड, तुमचं म्हणणं आम्हाला समजलं, तुम्ही बसू शकताय, असं आता ते म्हणतात. पुढे आता विक्रांतला ते उठायला सांगतात आणि तुमची बाजू मांडा असं म्हणतात. तेव्हा विक्रांत आता उठतो. त्याचवेळी उठल्याबरोबर तो रागातच आता सुधाकर रावांकडे पाहतो, पण ते त्याच्याकडे आता दुर्लक्ष करतात. त्यावेळी तुमचा जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट मुद्द्यावरच येतो असं विक्रांत म्हणतो. तेव्हा याने सांगितलेलं प्रत्येक वाक्य हे खोटं असल्याचं आता विक्रांत म्हणतो. तेव्हा सुधाकर राव, सत्या आणि मीराला मोठा धक्का बसतो, कारण सुधाकर गायकवाड हा माणूस पूर्णपणे फ्रॉड आहे. अहो, इतकी वर्ष झालं मी याचा बॉस आहे. कामावर असताना मी याला नेहमी सांगायचो, अरे सुधाकर, नीट काम कर जरा, परंतु नाही, याने माझं कधीच ऐकलं नाही. याने तर नेहमीच मला फक्त आणि फक्त माज दाखवलाय. अहो, एकदा तर पर्सनली भेटून मी याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की हे बघ सुधाकर, तू जे करतोस ना ते बरोबर नाहीये, परंतु याने माझं ऐकलंच नाही. अहो, त्याच्याबद्दल सारख्या कंप्लेंटी यायच्या. मी त्याला सांगितलं होतं की तुझ्याबद्दलच्या या कंप्लेंट सारख्या येत राहिल्या तर काही खरं नाही, आपल्याला तर काही करताच येणार नाही. आणि यानेच उलट मला उत्तर दिलं की ये जा तू, माझं कुणीही काही करू शकत नाही. तो उलट मला म्हणाला. तेव्हा सुधाकर रावांनाही प्रश्न पडतो की मी या साहेबांना कधी काय वेडवाकडं उत्तर दिलं, असं म्हणून आता सुधाकर अगदी प्रश्नार्थक नजरेने त्या साहेबांकडे पाहू लागतो. इकडे सत्या आणि मीरा सुद्धा एकमेकांकडे पाहतात, कारण त्यांना खात्री असते की आपला बाप असं काहीही कधीही बोलू शकत नाही. पुढे आता ते सर म्हणू लागतात, इतकी वर्ष ना मी आहे म्हणून हे सगळं काही कंट्रोल करू शकलो. अहो, याला सांगितलं मी 1000 वेळा की फक्त भविष्याचा विचार कर. शेवटी पेन्शन अप्रूव्ह करताना ट्रॅक रेकॉर्ड सुद्धा महत्वाचा असतो ना सर. आता याने मला माणूस म्हणून दिलेला त्रास मी तर सहन केलाच, आणि एवढं करून सुद्धा मी याला एक बॉस म्हणून नाही तर फक्त मित्र म्हणून आणि माणूस म्हणून समजवलं होतं. पण नाही ना, हा ऐकायलाच तयार नाही. तुम्हाला एक सांगू का सर, माझी सुद्धा काही तत्व आहेत.
मी माझ्या कंपनीची फसवणूक तर अजिबात करू शकत नाही. कंपनी ही कोणत्याही माणसापेक्षा मोठी असते आणि मी माझ्या कंपनीबद्दल खूप लॉयल आहे. म्हणूनच जे चुकीचं वागतात त्याला वाटेल तसं मी का बोलायला देऊ आणि वागायला सुद्धा देऊ, असं सुधाकर रावांकडे पाहत ते सर म्हणतात. तेव्हा आता मीरा, सत्या आणि सुधाकर रावांना मोठा धक्का बसतो की हे जे सांगतायत ना सगळं चुकीचं सांगतायत. तेव्हा सुधाकर आता उठतो आणि म्हणतो की अहो जुवेकर साहेब, तुम्ही हे काय बोलताय, तुम्हाला तरी कळतं का? मग आता समोर जे साहेब बसलेले असतात ते म्हणतात, मिस्टर गायकवाड, तुम्ही अगोदर बसा आणि तुमचा टर्न येईल ना तेव्हाच तुम्ही बोला, असं म्हणून आता ते सुधाकरला सुद्धा गप्प करतात. त्यानंतर आता जुवेकर सांगू लागतो की याचं ऑफिसमध्ये सुद्धा बरोबर कधीही पटलं नाही. हा ट्रेन सुद्धा नव्हता व्यवस्थित चालवत. मी पर्सनली याला खूप वेळा तसं सांगितलं होतं की ट्रेन नीट चालव, परंतु हा ऐकतच नव्हता. त्याचबरोबर मी स्वतः इन्स्पेक्शन सुद्धा केलं होतं. त्याचवेळी इतकंच नाही तर अहो याने अजून काय काय केले तुम्हाला कसं सांगू, असं जुवेकर जेव्हा बोलू लागतो ना तेव्हा सुधाकर रावांना आपल्यावर झालेले आरोप अजिबात सहन होत नाही. मग आता ते उठतात आणि साहेबांना म्हणतात की हे ना सगळं खोटं बोलतायत, मी असं काहीच वागलो नाही आणि असं काहीच केलेलं नाही. तेव्हा ते साहेब म्हणतात, मिस्टर सुधाकर, तुम्ही पुन्हा उठलात, हो खाली बसा, तुम्हाला बोलायला नक्कीच वेळ दिला जाईल. मग जुवेकर आता उठतो आणि म्हणतो, पाहिलं का, मगापासून साहेब साहेब करत होता, आता आला की लायकीवर, आता पाहिलं का अरे तुरे करून बोलतोय. आणि हे असंच तो 40 वर्ष म्हणून माझ्याबरोबर वागलाय आणि मी बॉस म्हणून हे सगळं काही सहनसुद्धा केले. आता हे सगळं खोटं नाटक ऐकून सत्याची पूर्णपणे सटकलेली असते आणि तो रागातच जुवेकरकडे पाहू लागतो. त्यानंतर जुवेकर आरोप करू लागतो की मला तर असं वाटतंय सुधाकर ना ड्युटीवर येताना सुद्धा दारू पिऊन येत असेल. मग आता सत्याला प्रचंड राग येतो. तो आता जुवेकरला मारायला उठणार असतो, पण मीरा त्याचा हात पकडून ठेवते आणि म्हणते, नाही नाही जायचं आता तुम्ही समोर. अहो मला काय तर अनेकांना डाऊट होताच याच्यावर की हा दारू पिऊन यायचा म्हणून. तेव्हा सुधाकर आता रडतच विचारतो, साहेब तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का? त्याच वेळी आता साहेब विचारतात की मिस्टर जुवेकर, तुम्ही हे जे काही आरोप केले आहेत त्याबद्दल तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? तेव्हा तुम्हाला पुरावे हवे आहेत का, असा आता जुवेकर विचारतो आणि लगेच साहेबांकडे कसली तरी पत्र देत पुरावे दाखवतो. सत्या मीराला सुधाकर रावांना अजूनच टेन्शन येतं की नक्की आता हे काय असेल. पुढे आता एवढा निगरगठ्ठ माणूस आहे हा, 40 वर्षाचा गठ्ठपणाचा एकदाच त्याने हिशोब केला. हा सुधाकर जेव्हा ऑफिसचा शेवटचा दिवस होता ना तेव्हा ट्रेन चालवत होता आणि याने काय केलं तर दारू पिऊन ट्रेन चालवली, त्याचबरोबर एका माणसाला त्यामध्ये चिरडलं आणि त्या माणसाचा जीव सुद्धा घेतला, असे खोटेनाटे आरोप आता जेव्हा तो जुवेकर करू लागतो तेव्हा मात्र आता सुधाकर रावांची आणि सत्याची सटकते. तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोरून पुन्हा आता एकदा ते प्रसंग जातात की कशा प्रकारे जेव्हा मी ट्रेन चालवत होतो ना तेव्हा सदाशिवराव हे ट्रेनच्या मधोमध चालले होते आणि अचानक अशी ट्रेन थांबवणं शक्य नव्हतं आणि ते दुसरे तिसरे कुणीही नसून मीराचे वडील होते, त्यात माझा कोणताही दोष नव्हता. तेव्हा सुधाकर रावांबद्दलचे हे आरोप ऐकून आता सर्व साहेब एकमेकांकडे पाहतच राहतात. आता त्यांनाच काही सुचत नसतं काय करावं, कसा निर्णय घ्यावा. पुढे आता जुवेकर म्हणतो की अहो एका माणसाचं हस्तखेळतं कुटुंब या माणसाने ना पूर्णपणे उद्ध्वस्त केले, त्या माणसाचा याने जीव घेतला आहे, असं म्हणून आता खोटेनाटे आरोप तो करू लागतो. तेव्हा आता सत्याची चांगलीच सटकते आणि तो रागातच म्हणतो, ए साहेब जरा नीट बोल. मग आता ते जे दुसरे साहेब असतात तेव्हा ते आता सुधाकर रावांना म्हणतात की अहो सुधाकर राव गायकवाड, ऐका ना, यांना ना तुम्ही शांत बसायला सांगा किंवा बाहेर जायला सांगा. तेव्हा सत्य आता रागातच म्हणतो, हा जर इथे वाटेल ते बोलणार असेल ना तर मी याचं तंगडं ना इथेच मोडून टाकेन, अशी धमकीच आता सत्या तेथे सर्वांसमोर देतो. त्यामुळे तो आता खूपच घाबरतो. तर आता मीरा ही सत्याला एकदम शांत करण्याचा प्रयत्न करते, परंतु सत्य हा खूपच चिडलेला असल्यामुळे आता तिचाही नाईलाज असतो. त्यानंतर सर्वजण आता एकमेकांकडे पाहू लागतात. आता मीरा म्हणते की जरा शांत बसावं तुम्ही प्लीज, ऐकून घ्या जरा. मग आता सुधाकर राव देखील म्हणतात, सत्यजित जरा शांत राहा बाळा, डोकं शांत ठेव. त्याचवेळी आता लगेच जुवेकर साहेब म्हणतो की तुम्ही ऐकलत ना साहेब, आता या ठिकाणी अशी भाषा आहे का तुमच्यासमोर बोलण्याची ही यांची? अहो तुम्हाला बरोबर वाटतं का हे? हा आहे सुधाकर राव गायकवाडांचा मुलगा.
अहो शेवटी काय, हा बापावरच गेलाय आणि त्यांचेच सर्व जीन्स त्याच्यामध्ये आहेत. अहो हा सुधाकर गायकवाड सुद्धा ऑफिसमध्ये दारू पिऊन यायचा आणि हवा तो तमाशा करायचा. तेव्हा हे सगळं काही खोटं बोलतायत साहेब, असं आता सत्या सांगण्याचा प्रयत्न करतो. मग आता जुवेकर साहेब हा म्हणतो की मी आणि खोटा, अरे मी कधी खोटा बोलेल का? अरे मी खोटं कधीही बोलत नाही आणि जर तुला असं वाटत असेल ना की मी खोटा आहे तर आहे मी खोटा. कसं आहे ना, सरकारचे मालमत्ता आणि पैसे वाचवणं हे जर मला कर्तव्य वाटत असेल तर आहे मी खोटा. अहो चुकीचं वागून हजारो प्रवाशांचं आयुष्य असं वेठीला लावणाऱ्याला मी जाब जर विचारणं खोटं असेल तर आहे मी खोटा. पण सर माझं हे स्पष्ट मत आहे की पेन्शन हे सरकारच्या तिजोरीतून जातं, त्यामुळे तो खरंच जो माणूस डिझर्विंग आहे ना त्यालाच गेलं पाहिजे. तेव्हा सर्व साहेब हे विचार करत असतात. पुढे आता जुवेकर म्हणतो की ज्याने आपल्या सर्व्हिसमध्ये चुकीची कामं केली आहेत ना त्यांना हे पेन्शन अजिबात नाही मिळायला पाहिजे. अहो सर्व्हिसवर असताना एखाद्याचा जीव घेऊन सुद्धा हा ताटमान करून जगतोय आणि अशाच माणसाला पेन्शनची एक पै सुद्धा नाही मिळाली पाहिजे. तेव्हा सुधाकर रावांना आता खूप मोठा धक्का बसतो. जर पेन्शन नाही मिळाली तर मग काय करायचं, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. त्यानंतर आता सत्या आणि मीरा हे दोघेही खूप घाबरतात. आता त्यांना काय करावं सुचत नाही. सत्याची तर आधीच त्या साहेबांमुळे पूर्णपणे सटकलेली असते. पुढे आता सुधाकर रावांबद्दल पुन्हा एकदा तो जुवेकर सांगू लागतो की जर असं पेन्शन याला दिली तर पुन्हा एकदा कर्मचारी हे गाफील राहतील आणि त्यांना अशीच पेन्शनचा लाभ घेता येईल. आणि जर त्यांना पेन्शन मिळणार आहे असं चुकीचं वागूनही त्यांना समजलं ना तर अजूनही ते चुकीचं वागतील आणि त्याचबरोबर आपल्या कामामध्ये व्यवस्थित लक्ष देणार नाही. त्यामुळे साहेब तुम्ही माझं ऐका, याला पेन्शनचा लाभ देऊ नका, कारण सरकारच्या तिजोरीवर उगीच भार पडतो. अहो आयुष्यात आपण कितीही चुका केल्या तरी आपल्या अख्ख्या पूर्ण आयुष्याचा भार सरकार उचलतीये असा गैरसमज यांचा होतो आणि मग हे काय करतात, चुकांवर चुका चुकांवर चुका करत राहतात. तेव्हा सत्याला आता प्रचंड राग येतो आणि तो आता म्हणतोय ढवळ्या तुझ्या तर, असं म्हणून तो आता लगेच ढवळ्याच्या अंगावरच धावून जातो आणि त्याची कॉलरच पकडतो. तेव्हा सत्या आता त्याला दमदाटी करू लागतो आणि मग नंतर तेथे पोलीस येतात आणि सत्याला बाजूला काढतात. त्यानंतर ते साहेब आता लगेच मोठ्याने म्हणतात, हवालदार एक काम करा, तुम्ही ना याला बाजूला बसवा जरा, असं म्हणून त्याला ते बाजूला बसवायला सांगतात. पाहता कसं बस ते हवालदार सत्याला समजवतात आणि बाजूला बसायला सांगतात. त्याच वेळी आता सर्व वातावरण एकदम गंभीरच झालेलं असतं. तेव्हा आता जुवेकरची चांगले सत्याने खोड मोडलेली असते, पण जुवेकर काही ऐकत नाही. साहेबांसमोर पुन्हा नको ते सांगू लागतो आणि नंतर म्हणतो की पाहिलं ना साहेब, ही अशी दादागिरी तो करतो नेहमी. या सुधाकरचं सुद्धा ना असंच असायचं नेहमी या कंपनीमध्ये. अहो आयुष्यभर काहीही विचारलं काहीही सांगितलं ना तरीही हा सुधाकर नेहमी असाच वागायचा, असाच बोलायचा, अशीच दमदाटी करायचा. आणि हा त्यांचा मुलगा आहे ना सत्या, आपल्याच बापाच्या पावलावर पाऊल ठेवून असाच तयार झालेला आहे. तेव्हा सत्या आता पुन्हा एकदा त्याच्यावर धावून जाणार असतो, पण मीरा आता त्याला गप शांत बसायला सांगते. त्यानंतर आता तो सांगू लागतो की कसं आहे ना, एकदाच यांची कंप्लेंट माझ्याकडे आली आणि मी सर्व शहानिशा करून यांच्या विरोधात मोठी कारवाई केली. आता यात काय चुकलंय माझं? तेव्हा सत्याला आता प्रचंड राग येतो आणि तो उठतो आणि म्हणतो की ढवळ्या तू ना आता बाहेरच भेट रे मला, नाही तुझे असे तुकडे केले ना तर बघतच राहा. तेव्हा व्हॉट इज दिस सर, हे काय आहे पाहिलं ना तुम्ही आता, असं ढवळे म्हणतो. ते सर्व साहेब म्हणू लागतात, एक्सक्यूज मी तुम्ही खाली बसा बरं, हे पहा अशी धमकीची भाषा अजिबात इथे चालणार नाही समजलं, आणि ही लास्ट वॉर्निंग मी तुम्हाला देतोय, असं म्हणून ते साहेब सत्यावरच ओरडतात. पुढे आता ते म्हणतात की तुमच्यावर आम्ही कारवाई सुद्धा करू शकतो, त्यामुळे सत्याला आता शांत राहणं भाग पडतं. मग आता मीराला ते म्हणतात की अहो यांना आवरा जरा आवरा, नाहीतर हा निर्णय आहे ना तुमच्या विरोधातच आम्ही देऊ. त्यावेळी सुधाकर राव आणि बाकी सर्वांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा मीरा आता म्हणते नाही नाही साहेब, असं म्हणून ती आता हात जोडते आणि म्हणते की यांनी सांगितलेलं ना सगळं काही खोटं आहे. तेव्हा ते साहेब अगोदर मीराला खाली बसायला सांगतात. दुसरे साहेब म्हणू लागतात की हे जे सत्य जे वागतायत ना, बॉसच्या बोलण्यावरून असं वाटते की हे सगळं खरंच आहे, तरीही आम्ही तुम्हाला एक संधी देतो,
कारण तुमचं म्हणणं खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काही पुरावे घेऊन या, मग आम्ही तुमचं म्हणणं खरं मानू, असं आता सुधाकर रावांना ते एक संधी देत म्हणतात. आणि जर तुम्ही व्यवस्थित पुरावे घेऊन नाही आलात तर हा निर्णय आम्ही या जुवेकर साहेबांच्या बाजूने देऊ, असं आता ते साहेब म्हणतात. त्यावेळी मीराला मोठा धक्काच बसतो, कारण चुकीच्या वर्तनाबद्दल एम्प्लॉईला शिक्षा करण्याची अथॉरिटी फक्त आणि फक्त या साहेबांची आहे. त्याचवेळी आता ते सर्व साहेब म्हणतात तुम्हाला आम्ही पुढची तारीख देऊ, असं म्हणून ते पुढची तारीख देतात आणि मग तेथून जातात. त्यावेळी सुधाकर, मीरा आणि सत्या हे तिघेही एकदम शांत तेथे उभे असतात. तेव्हा जुवेकर आता हसतच त्या तिघांजवळ येतो आणि म्हणतो, पाहिलं का, काय आहे तुमची लायकी इथे, काहीही नाही, असं म्हणून तो आता सुधाकर रावांवर हसत म्हणतो की म्हणूनच मी म्हणतोय काही आटापिटा करण्याची गरज नाही आहे तुम्हाला एवढा, आणि हे असं बिनडोकासारखं मारामारी करून तर काहीच होत नसतं आणि त्यासाठी ना डोकं वापरावं लागतं. तेव्हा सत्याला आता अजूनच राग येतो. तेव्हा ए ढवळ्या तुझ्या तर, असं म्हणून सत्या पुन्हा एकदा त्याची गचंडी पकडायला जातो. पण मीरा आता त्याला अडवते आणि म्हणते अहो अजिबात आपल्याला असं काही करायचं नाही. तेव्हा ही केस तर मीच जिंकणार, असं आता रागातच तो जुवेकर म्हणतो आणि तेथून जातो. तेव्हा सुधाकर रावांना खूप टेन्शन येतं की आता काय करावं. मीरा तर सत्याला आता तेथून कोर्टाबाहेर घेऊन गेलेली असते, कारण आता सत्या उगीच त्याच्यावर हात उचलेल आणि सगळं काही गणितच बिघडून बसेल, हेच आता तिच्या मनात सतत येत असतं. तर दुसरीकडे निरूपा आता पारूला कॉल करत म्हणते अगं मला ना यांचं टेन्शन तर आलंच आहे, पण सर्वात जास्त टेन्शन देविका आणि पंकजचं आलं आहे. अगं त्यांचं काय चाललंय ना कळतच नाही. हे पनवती आणि डबल पनवती माझ्या समोर जरी आले ना तरीही माझं डोसकं फिरतं. तेव्हा आता समोरच ती सुधाकर रावांना पाहते आणि म्हणते की थांबा हे आलेत, मी तुला नंतर जरा कॉल करते, असं म्हणून ती आता फोन ठेवते. त्याच वेळी आता निरूपा हातात पाहते तर त्यांच्या फाईल असते आणि ते खाली मान घालून घरात येत असतात. तर आता दुसरीकडे सत्या आणि मीरा हे दोघेही घरात येत असतात. तेव्हा मीरा सत्यावर खूप जोरात ओरडते आणि म्हणते तुमचं डोकं एवढं कसं गरम असतं ना मला कळतच नाही. अहो काय गरज होती का बॉसच्या अंगावर धावून जाण्याची, आज जा तुमच्यामुळे ती पेन्शन अडकली असती मग काय केलं असतं. त्याच वेळी सत्या विचारतो मग काय करायला हवं होतं ग मी. मग आता ती म्हणते जरा शांत राहायचं. आणि आता सगळा गोंधळ होऊन बसलाय. त्यावेळी सत्य आता म्हणतो की माझ्या बापाच्या वाकड्यात जाणाऱ्याला मी अजिबात सोडणार नाही. तर मीरा आता आतमध्ये निघते. तेव्हा आता निरूपा म्हणते की म्हणजे जे व्हायला नको होतं तेच झालं म्हणायचं. अहो बरोबर आहे, ही पनवती बरोबर असताना काय होणार आहे तुमचं, आता लागली ना तुमच्या कामाला पनवती, असं म्हणून निरूपा नको ते बोलू लागते. तरीही मी सांगत होते या दोघांना घेऊन जाऊ नका म्हणून. तेव्हा सुधाकर राव म्हणतात अगं निरूपा जरा गप्पा बस. त्यावेळी आता निरूपा अजूनच मोठा आवाज करत बोलते की मला काय गप्प करताय तुम्ही, अहो माझं ऐकलं असतं तर ही वेळच तुमच्यावर कधी आली नसती. त्याचवेळी मीरा आता तेथे येते आणि म्हणते बाबा हे घ्या, अगोदर पाणी पिऊन घ्या. तेव्हा सुधाकर राव हे पाणी पितात. मग सत्याला आणि मीराला खरंच खूप टेन्शन आलेलं असतं की पुढे करायचं कसं. त्यानंतर आता निरूपा रागातच विचारते काय रे मला कोणी सांगणार आहे की नाही तिकडे नक्की काय काय झालं आहे ते. आता मीरा आणि सत्याकडे पाहतच राहते, परंतु आता ते दोघेही काही बोलत नाही. मग नंतर आता सुधाकर रावच म्हणतात की काहीही झालेलं नाही. तेव्हा आता निरूपा रागातच म्हणते अहो कशाला याच्या उगीच चुकांवर पांघरून घालताय, अहो बोला ना तुमच्या मुलाने नक्की काय माती खाल्ली आहे. तेव्हा सत्या आणि मीरा या दोघांनाही खूप टेन्शन येतं. त्यानंतर निरूपा म्हणते पनवती अरे काय केलंस तिकडे सांग ना एकदा, अरे काय झालं तिकडे सांगशील का जरा, असं रागातच निरूपा ओरडते. त्याचवेळी आता सत्या म्हणतो तो आहे ना तो ढवळ्या, तो बापाला वाटेल तसं बोलत होता, नको नको ते आरोप करत होता, त्याचबरोबर म्हणत होता की दारू पिऊन हा कामाला यायचा, मी खूप वेळा त्याला सांगितलं होतं हा दारू पिऊन येऊ नको म्हणून, आता तूच सांग कधी हा बाप दारू पिऊन गेलाय ऑफिसला. आता निरूपा म्हणते खाल्ली ना तू पुण्यांदा माती, अरे काय गरज होती अशी माती खायची, अरे तू बाप बाप करतो ना हेच सर्वात मोठी पनवती आहे आणि तुला असं वाटतं ना की तुझं बापावर प्रेम आहे, परंतु तसं नाही आहे, तुला ना तुझ्या बापाची काळजीच नाही आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या पेन्शनचे पैसे मिळायला नको आणि तुम्ही ते आम्हाला द्यायला नको असंच त्याला वाटत असेल आणि म्हणूनच तिकडे जाऊन त्याने सगळी अशी वाट लावली आहे, असा निरूपा नको ते आरोप करत असते. तेव्हा सत्याला खूपच वाईट वाटतं. तो रागातच निरूपाकडे पाहतो
राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता तुम्ही काय करणार, कारण या पनवतीमुळे सगळे पैसे गेले, असं आता निरूपा म्हणत असते. तेव्हा आता रागातच सत्या म्हणतोय, निरूपा अगं जरा गप्प राहा ना, दिसतंय ना तुला बापाला त्रास होतोय. तेव्हा निरूपा म्हणते, हा सगळा त्रास ना फक्त तुझ्यामुळेच होतोय. अरे माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठलास का रे तू? अरे काय रे, जेव्हा माझ्या बापड्याकडनं तुझ्या बापाचे पैसे गेले होते तेव्हा कसा वागलास कसा होता तू, असं म्हणून निरूपा आता सत्याची कॉलर पकडते आणि त्याला खूप मारू लागते आणि सत्याला धक्के मारून घराबाहेर काढत असते. त्याचवेळी सत्या घराबाहेर असतो खरं, परंतु सर्वांना टेन्शन येतं. निरूपा त्याला इथून निघायचं असं जेव्हा म्हणते आणि त्याच्या खानाखाली मारणार असते, तेव्हा मीरा पुढे येऊन लगेच तो निरूपाचा हात पकडते. सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.